आईची आई. गट्टू आणि चिंकी शाळा सुटल्यानंतर घरी येतात. तेवढ्यात त्यांना त्यांचा क्लासमेट सोनू दिसला. अरे हा तर सोनू आहे ना चिंकी? हो गट्टू, पण हा स्टेशनरी मध्ये काय करतोय? चल ना आपण जाऊन विचारू त्याला. हो चिंकी चल. मग गट्टू आणि चिंकी सोनूच्या जवळ जाऊन त्याला विचारतात, सोनू तू काय घेतोयस? हो हो सोनू, आम्हालाही दाखव. अरे गट्टू आणि चिंकी, मी तर हँडमेड पेपर आणि ग्लिटर्स घेतोय. अच्छा, पण का? अरे माझ्या आईसाठी कार्ड करायचंय मला. मदर्स डे येतो आहे ना आता, त्यामुळे मी तिच्यासाठी खूप मोठं आणि छान सुंदर ग्रीटिंग बनवतोय. अरे बापरे गट्टू, आपण तर विसरलोच, मदर्स डे येतोय. आपण तर अजूनही काही सरप्राईज प्लॅन केला नाही आईसाठी. आता काय करायचं? अरे हो चिंकी, तू बरोबर बोलतीयस. आईसाठी आपल्याला लवकरच एक छान सरप्राईज प्लॅन करायला हवं. अच्छा सोनू, आता आम्ही जातो. तुझ्या कार्डसाठी तुला ऑल द बेस्ट. मग गट्टू आणि चिंकी सोनूला गुड बाय करून आपल्या घरी जायला निघतात. रस्त्यात गट्टू चिंकीला विचारतो, चिंकी तुझ्याकडे काही प्लॅन आहे? गट्टू, आपणही आईसाठी कार्ड बनवूया. पण चिंकी, आपण मागच्या वेळेसही आईला मदर्स डे ला कार्डच दिलं होतं. अरे हो, बरोबर बोलतोयस. मग थोड्या वेळासाठी दोघे विचारात पडतात. माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण आईसाठी तिची आवडती डिश बनवूया. अरे वा चिंकी, ही एकदम मस्त आयडिया आहे. पण आईची आवडती डिश कोणती आहे बरं? हे तर मलाही नाही माहिती. हा, नक्कीच आईचा आवडता पदार्थ गाजर का हलवा असणार. तर आपण तोच बनवूयात, किंवा केक. अरे गट्टू, तू आईचा आवडता पदार्थ सांगतोयस की तुझा? एक काम करूया, आपण जाऊन बाबांना विचारूया. हा, हे ठीक आहे. हे ठरवून गट्टू आणि चिंकी घरामध्ये एंट्री करतात आणि रात्र व्हायची वाट बघू लागतात की बाबा लवकर येतील आणि आईची फेवरेट डिश सांगतील. रात्र होताच बाबा ऑफिस मधून येतात आणि डिनर करून लिव्हिंग रूम मध्ये आपल्या लॅपटॉपवर काम करत असतात. तेवढ्यात गट्टू चिंकी आईला किचन मध्ये काम करताना पाहून उड्या मारत बाबांजवळ येतात. बाबा, एक विचारायचं होतं. हो बाबा, तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की आईचा आवडता पदार्थ कोणता आहे? हो हो, का नाही. पण तुम्हाला कशाला हे जाणून घ्यायचंय? गट्टू चिंकी बाबांना सगळं काही सांगतात. अच्छा, मुलांनो, मला वाटतं तुमच्या आईची आवडीची डिश मटर पनीर असेल. अहो बाबा, आईला तर पनीरची ॲलर्जी आहे. विसरलात? चिंकी, बहुतेक बाबांनाही माहिती नाही आईचा आवडता पदार्थ कोणता. आता काय करायचं? गट्टू, जसं आपल्या आईला आपल्या बाबतीत सगळं माहितीये, तर मग आईच्या आईला सुद्धा आईबद्दल सगळं माहिती असेल ना? चिंकी, मला नाही समजलं. अरे गट्टू, मी आजी विषयी बोलतीये. आजीला नक्की माहिती असणार की आईला कुठला पदार्थ आवडतो. एवढं बोलून गट्टू चिंकी बाबांजवळ आजीला कॉल करायला सांगतात. अच्छा, थांबा, आता लावतो फोन आजीला. असं म्हणून बाबा आजीला फोन करतात. हॅलो आजी. हॅलो. अरे मुलांनो, कसे आहात तुम्ही? आणि आज अचानक माझी आठवण कशी आली? आजी, थोड्याच दिवसात मदर्स डे येणार आहे आणि आम्हाला आमच्या हाताने आईचा आवडता पदार्थ बनवायचा आहे. हो आजी, आणि तू हे सांगू शकतेस का की आई जेव्हा छोटी होती तेव्हा तिला तुझ्या हातचा कोणता पदार्थ सगळ्यात जास्त आवडायचा? अरे मुलांनो, तुमच्या आईला तर माझ्या हातचा गूळ आणि चिंच घालून केलेली भेंडीची भाजी तिला खूप आवडायची. लहानपणी तिला भेंडी मुळीच आवडायची नाही, पण जेव्हापासून ह्या रेसिपीने मी तिला भेंडीची भाजी खायला घातली तेव्हापासून भेंडीची भाजी तिची सगळ्यात आवडती झाली. अरे, पण आई तर इथे कधीच भेंडी खात नाही. मला तर कधी वाटलंच नव्हतं की आईला भेंडी इतकी आवडत असेल. हो गट्टू बाळा, असंच आहे. पण तुझ्या आईला तर माझ्याच रेसिपीची भेंडी आवडते. किती वर्ष झाले तुझ्या आईने ती भेंडीची भाजी अजून खाल्ली नाही. तर आजी, तू आम्हाला त्या स्पेशल भेंडीच्या भाजीची रेसिपी सांगशील का?
हो हो बाळा, नक्की. मी माझ्या मुलीसाठी एवढं तर करूच शकते ना. तू एक काम कर, जसं जसं मी रेसिपी सांगेन तशी तशी तू ती लिहून घे. आणि शेवटी मदर्स डे येतोच. आज बाबांनी ऑफिसला सुट्टी घेतली होती, कारण ते आईची फेवरेट डिश बनवण्यात त्यांची मदत करू शकतील. आई मार्केटमध्ये गेली होती आणि ही अगदी बरोबर वेळ होती आईची आवडीची डिश बनवायला. चला मुलांनो, पटापटा कामाला लागू. तुमची आई येण्याच्या अगोदर आपल्याला ही डिश बनवायची आहे. हो बाबा, बघा मी भेंडी धुवून ठेवलीये. बाबा, मी ही चिंच पाण्यात भिजवून ठेवलीये. व्हेरी गुड मुलांनो. आता मी भेंडी चिरतो आणि तुम्ही दोघं मला आजीची रेसिपी नीट सांगा. बाबा, सगळ्यात आधी तुम्ही भेंडीला आजीने सांगितलेल्या मसाल्यांमध्ये फ्राय करा आणि नंतर त्यात 3 कप पाणी टाका. अच्छा, ठीक आहे गट्टू, थांब. हां, आता सांग, आता काय करायचंय? आता ह्यात भिजवलेली चिंच आणि गूळ टाकायचाय. अच्छा, हा ठीक आहे. गट्टू, मला ती डायरी दे ना. आता पुढची रेसिपी मी वाचेन. अच्छा अच्छा, ठीक आहे चिंकी, हे घे. हा तर बाबा, आता तुम्हाला गॅस मोठा करून भाजी शिजवायला ठेवायची आणि थोड्या वेळाने त्यात मीठ घालायचंय. मुलांनो, आता भेंडी तयारच होतीये. आता आपल्याला फक्त याला फोडणी द्यायची. हे घ्या, फोडणी झाली. काय सुगंध सुटलाय ना मुलांनो. हा बाबा, काय मस्त वास येतोय डिशचा. हो, वासावरून तर वाटतंय भाजी एकदम मस्त झालीये. विश्वासच बसत नाहीये की आपण ही सगळ्यांनी मिळून बनवलीये. अरे, आपण कुठे बनवलीये? भाजी तर फक्त बाबांनी बनवलीये ना. तर काय झालं, आपल्या मदतीशिवाय एवढी मस्त भाजी ते बनवूच शकले नसते, हो ना बाबा? मुलांनो, अगदी खरंय बरं हे. तुमच्या मदतीशिवाय मला एकट्याला काही पॉसिबल नव्हतं. चला, आता ही भाजी पटकन डायनिंग टेबलवर ठेवा, आई येतच असेल. थोड्याच वेळात आई मार्केटमधून परत येते. त्यांना घरामध्ये येताच एक ओळखीचा सुगंध आला. तुम्ही सगळ्यांनी काही बनवलंय का? हा वास मला जरा ओळखीचा वाटतोय. बाबा, गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे बघून हसत असतात आणि आईला तिच्यासाठी बनवलेली डिश दाखवतात. अरे वा, तुम्हाला कसं समजलं की हा माझा आवडीचा पदार्थ आहे आणि तुम्ही सगळ्यांनी हे कसं बनवलं? आई, आम्ही आजीची मदत घेऊन हा पदार्थ केलाय. ये ना ग आई, खाऊन सांग तर हा पदार्थ कसा जमलाय. मग आई भेंडीची भाजी खाते. वाह, माझ्या आईच्या हाताची चव आहे याला. मजा आली. लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. गट्टू आणि चिंकी सोबतच हॅपी मदर्स डे म्हणतात. मग आई म्हणते, थँक्यू मुलांनो, आणि तुम्हालाही थँक्यू. मला हे सरप्राईज खरंच खूप आवडलं. माझ्यासाठी तुम्ही किती मेहनत घेतली. अगं गट्टू, चिंकीची आई, तू सुद्धा आमच्यासाठी रोज मेहनत करतेसच की, तर आम्ही नाही करू शकत का? मग आई थोडी इमोशनल होते. मग गट्टू आणि चिंकी आईजवळ जाऊन तिला मिठी मारतात. पुन्हा एकदा थँक्यू मुलांनो, हे सरप्राईज मला खरंच खूप आवडलं. गट्टू आणि चिंकी आईचं हे म्हणणं ऐकून हसतात. चिंकी आणि गट्टू आपल्या आई बाबांवर खूप प्रेम करतात. उद्या आहे मदर्स डे आणि सगळेजण आईला कळू न देता मदर्स डेचं प्लॅनिंग करत आहेत. तर बघूयात काय होतं ते. गट्टू, काय करतोयस? नीट जेव बेटा. हो, अन्नासोबत खेळू नकोस. हो ग, खातोय. तुमच्या लक्षात आहे ना उद्या काय आहे? माझ्या लक्षात आहे, उद्या मदर्स डे आहे. काय करूयात? काहीतरी स्पेशल करूयात. पण काय करायचं स्पेशल? आई उठण्या अगोदर आपण सगळे घर स्वच्छ करून ठेवूयात. आणि मी सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवेन. आम्ही दिवसभर आईचं सगळं काम करू, म्हणजे उद्या आईसाठी काहीच काम नसेल. उद्या आपण आईला आराम देऊ. ठरलं तर मग. दुसऱ्या दिवशी मदर्स डे मुळे सगळ्यांना सुट्टी होती. पण आई तर शेवटी आईच असते. ती तर 365 दिवस काम करतच असते. सणाला तर तिचं काम अजूनच वाढतं. पण आज काहीतरी वेगळंच होणार होतं आणि आईला काहीच आयडिया नव्हती. गुड मॉर्निंग. सरप्राईज! हॅपी मदर्स डे. आम्ही तुझ्यासाठी स्पेशल आल्याचा चहा केलाय. अरे वा, आज
एवढी खातिरदारी? हो, रोज आम्ही झोपून राहतो आणि तू सकाळी लवकर उठून आमच्यासाठी चहा नाश्ता बनवतेस. म्हणून आज आम्ही विचार केला की आज तू झोप आणि आम्ही तुझ्यासाठी चहा नाश्ता बनवू. थँक्यू सो मच बाळांनो. आईला आपल्या मुलांवर खूप गर्व होत होता. यांनी या आल्याच्या चहाच्या नादात माझं किचन सगळं खराब केलं असेल. आता मला जाऊन ते साफ करावं लागणार. जशी आई किचनमध्ये येते तेव्हा सगळा पसारा बघून ती गोंधळून जाते. अरे देवा, मी जसा विचार केला तसंच झालं. यापेक्षा चहा केला नसता तरच बरं झालं असतं. आई थांब, आम्ही स्वच्छ करतो. हो, जरा जास्तच पसारा झाला ना. सगळी भांडी ही तशीच आहेत. थांबा, मी भांडी घासून टाकते. नाही आई, आज तू काहीच करणार नाहीस. आज तू क्वीन आहेस. आणि क्वीन कधीही काम करत नाही. अगं तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही साफ करून घेऊ. चिंकी आणि गट्टूने बाबांसोबत पूर्ण किचन स्वच्छ केलं आणि त्यासोबतच सगळं घरही स्वच्छ केलं. आई तू आराम कर. अरे हो बाबा, पण दुपारसाठी जेवण तर बनवावं लागेल ना. आज तू स्वयंपाक नाही करणार, आम्ही बनवू. तुम्हाला माहिती तरी आहे का कोणती गोष्ट कुठे ठेवली आहे ते? अगं शोधून घेऊ. ते पहा, कांदे बाहेर ठेवलेत आणि चिंकीचे बाबा मीठ वर ठेवलंय. अगं हो, बसल्या बसल्या पण इन्स्ट्रक्शन्स देणार आहेस का? आम्ही शोधून घेऊ. मी कुठे इन्स्ट्रक्शन्स दिल्या? मी फक्त सांगितलं बटाटे संपलेत, ते घेऊन या. अगं आज तू दिवसभर आराम कर, आम्ही पाहून घेऊ काय करायचं ते. गॅस हळूच लावा, नाहीतर झटका बसेल. प्लीज तू आता आज जा, जाऊन मस्त फ्रेश हो. तोपर्यंत आम्ही जेवण बनवून घेऊ. तू इथे लक्ष देऊ नकोस. चिंकी, गट्टू आणि बाबांनी मिळून मस्त बटाट्याची भाजी बनवली. पण त्यांना पोळ्या बनवता तर येतच नव्हत्या. बाबा जसे पोळ्या बनवायला कणिक मळू लागले त्यात जास्त पाणी घातलं. त्यात थोडी कणिक घातली तर ते जास्तच घट्ट झालं. परत पाणी घातलं. लवकर करा ना, आम्हाला खेळायला पण जायचंय. मला येत नाहीये पोळ्या बनवायला. बाबा, आता आपण काय करूयात? आपल्याला आईची मदत घ्यावी लागेल. थांबा, आपण ट्राय करूयात. आई दिवसभर किचन मध्ये उभी राहून जेवण बनवते आणि आपण तर एवढ्यातच थकलो. असं करत करत त्यांच्याकडून कणकेचं ज्यूस बनून जातं आणि सगळं वाया जातं. बाबा, हे होत नाहीये. आता आपल्याला आईची मदत घ्यावीच लागेल. आपण बाहेरून ब्रेड घेऊन येऊ आणि ब्रेड सोबत बटाट्याची भाजी खाऊ. जर रोज ब्रेड खाऊ ना तर पोट फुगून जाईल, असं आई म्हणते. थँक गॉड, मदर्स डे रोज येत नाही. मग डायनिंग टेबलवर बाबा सगळ्यांना जेवण सर्व करतात. हे काय? ओके, भाजी सोबत कोणी ब्रेड खातं का? थांबा, मी पोळ्या करते. आज तू काही काम करणार नाहीस. आई, तुझ्याशिवाय आमचं काहीच होऊ शकत नाही. तू आहेस म्हणून आम्ही आहोत. संध्याकाळी घराला डेकोरेट करतेवेळी बाबा केक घेऊन येतात. हे घे, आम्ही तिघांनी मिळून तुझ्यासाठी नवीन साडी खरेदी केली आहे. लवकर नेसून ये. किती सुंदर आहे ही. हो, आम्हाला माहितीये. जा, लवकर तयार हो. जशी आई तयार होऊन येते तेव्हा सगळी मुलं तिला विश करतात. अरे वा, इतकं छान सरप्राईज बघून मला खूप छान वाटलं. या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी तू रोज करतेस आणि एक दिवस आम्ही तुझ्यासाठी केलं तर त्यात काय एवढं? हो, सगळी कामं करता करता माझा तर जीव गेला. चला चला, केक कापूयात. आम्ही मिळून तुझ्यासाठी काही प्रिपेअर केलंय. सगळ्यांना समोर उभं करून मुलं एका लाईन मध्ये उभे राहतात आणि परफॉर्मन्स प्रेझेंट करतात. आई म्हणजे आनंद, आई म्हणजे दुःखात आधार. आई आपल्या मुलांना चांगलं ओळखते. त्यामुळे आम्ही मुलं तुझ्यासाठी एक परफॉर्मन्स देणार आहोत. दोघं मिळून आईसाठी खूप सुंदर डान्स सादर करतात आणि ते पाहून सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. बघता बघता माझी मुलं किती मोठी झाली, मला कळलंच नाही. आई, मी मोठी झाल्यावर एक दिवस रोबोट घेऊन येईन. मग तुला काहीच काम करावं लागणार नाही. आणि एक दिवस आम्ही तू शिकवलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू, प्रगती करू खूप.
आम्ही एवढे मोठे होऊ की सगळं जग तुझ्या पायाशी आणून ठेवू. हे सगळं बघून आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिनं आपल्या दोन्ही मुलांना छातीशी धरलं. फक्त आजचाच एक दिवस नाही आई, दररोज तुला आम्ही मदत करू. कारण आम्हाला आज कळालं की तू आमच्यासाठी खूप काम करतेस. म्हणून आम्ही तुझी दररोज मदत करू. सगळ्यांनी पार्टी खूप एन्जॉय केली आणि गट्टू आणि चिंकीचं खूप कौतुक केलं. मुलांनो, आपल्या आईची काळजी घ्या. जीवनात आई असेल तर स्वर्ग तुमच्या जवळच आहे. अगर आपको हमारी वीडियोस पसंद आ रहे हैं तो इन्हें लाइक करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें.